तर आपण थेट जाणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदीमध्ये पोहोचलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय त्यांचं स्वागत देखील करण्यात येते. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सौदी अरेबियामध्ये पोहोचलेले आहेत. आपण बघतोय की त्यांचं आता स्वागत देखील करण्यात येत आहे. हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. क्राउन प्रिन्स सलमान यांच्यासोबत त्यांची भेट देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही तिसरी सौदी अरबची ही भेट, हा दौरा, आणि तिथे गेल्यानंतर क्राउन प्रिन्स सलमान यांच्याशी त्यांची भेट देखील होते. खरं तर आता जगात ज्या पद्धतीनं आर्थिक स्थिती सुरू आहे त्या दृष्टीनं ही भेट आणि हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. ही 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे. सौदी अरबचे क्राउन प्रिन्स आणि पीएम मोहम्मद बिन सलमान यांनी निमंत्रण दिलेलं आणि या निमंत्रणावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सौदी अरबची यात्रा आणि ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये दोघांमध्ये अनेक सामंजस्य करार होऊ शकतात, महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. दरम्यान आपण बघतोय की जेव्हा ते सौदी अरेबियाच्या वायू क्षेत्रात पोहोचले होते तेव्हा सौदी अरेबियानं त्यांना खास विशेष असं त्यांचं स्वागत केलेलं. तिसरा अधिकृत दौरा आहे आणि पंतप्रधानांनी अरेबिया हवाई हद्दीत प्रवेश करतात सौदी हवाई दलानं त्यांच्या विमानाच्या ताफ्याला अगदी सन्मानपूर्वक साथ दिली. आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघू शकतोय. सौदी अरेबियाचे भारतासाठी अनेक पैलूंमध्ये धोरणात्मक महत्त्व यातनं अधोरेखित होते आणि सध्याची जगाची आर्थिक परिस्थिती बघता आत्ताचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीनं आणि आर्थिक दृष्टीनं या संपूर्ण दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींची चर्चा होऊ शकते.